जिल्हा चालवते तिला साहजिक आहे, कारण कोण पण आयरा गैरा नथू खैरा फोन करू शकतो आणि सांगू शकतो मी अजितदादा बोलतोय किंवा मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतोय किंवा मी अजून कोण आमदार खासदार बोलतोय असं पण सांगू शकतो. म्हणून ती क्रॉस चेक करण्यासाठी दादांना सांगते की तुम्ही कॉल करा. पण क्रॉस चेक करण्यासाठी दादा सांगतात की तिला उलटीच भाषा सांगतात आणि उलटी भाषा सांगून तिला दमही देतात की तू मला ओळखलंच नाही का, असं तसं, म्हणजे बऱ्यापैकी बरेच शब्द दादा बोलून मोकळे होतात. आणि नंतर अजित पवार म्हणजे दादा म्हणण्यासारखं आता काय राहिलं नाही, कारण भाईगिरीत उतरले सगळेच. आता दादा बिदा काय म्हणायचा हा विषय पुढे येतोच. पण त्यांनी कॉल केला त्या DYSP कृष्णा यांच्या फोनवरती आणि क्रॉस चेक झालं. क्रॉस चेक झाल्यानंतर दादा तिला सांगतात की तुम्ही कारवाई करू नका, वापस जावा. हा विषय एवढा हा झाला आहे की एकीकडे लाडक्या बहिणीला दुजोरा द्यायचा आणि दुसरीकडे लाडक्या बहिणींनाच दमदाटी द्यायची. आता मला सांगा, IPS बनण्यासाठी किती मेहनत करावी लागते आणि किती क्वालिफिकेशन लागतं. हे एवढं क्वालिफिकेशन घेऊन आपण कृष्णा VS एवढ्या रँकमधून दाखल झाल्या म्हणजे राज्यामध्ये काम थांबवण्यास किंवा केंद्रामध्ये प्रथम येण्यासाठी IPS बनण्यासाठी माझ्या मते तरी खूप मेहनत आणि खूप परीक्षा द्याव्या लागतात. त्याच्यानंतरच IPS ही पोस्ट रँक निघते आणि ती पण म्हणजे जवळजवळ लाखोच्या संख्येमध्ये एखादा IPS किंवा IS बनतो. आणि हा सरकार त्यांना आता गुलाम समजते का, तर हे 7वी 8वी आणि 10वी 12वी शिकलेले जे मंत्री आता जे होतात आहेत, हे मंत्री इकडल्या तिकडल्या थापा ठोकून जनतेला दिशाभूल करून मंत्री होतात आणि ह्या एवढे शिकून जे IPS आणि IAS बनतात त्यांना आपल्या हाताखाली कामगार असलेल्यासारखे वागवायला बघतात. आता ही जी कृष्णा जी IPS आहे हिने बरोबर क्रॉस चेक केलं होतं, पण ह्यांच्याकडे पॉवर असल्यामुळे, दादांकडे म्हणजे अजित पवारांकडे पॉवर असल्यामुळे अजित पवारांनी त्याचा गैरफायदा घेतला आणि वाळू माफियांच्या साईटनी दुजोरा दिला. पण वाळू माफियांवरती कडक कारवाई करण्यासाठी ती जी रणरागिणी आली होती IPS कृष्णा, तिने दादांना प्रत्युत्तर दिलं की तुमचा आवाज मला ओळखीचा वाटत नाही, तुम्ही मला व्हिडिओ कॉल करा, क्रॉस चेक करा. म्हणजे तिचं काहीही चुकलेलं नाही आणि एवढा काय मोठा माहोल तयार झाला नव्हता की जेणेकरून तुम्ही परत जावा, नाही तर तुमच्यावरती मी कारवाई करेन असं बोलण्या एवढा तरी तिथे जमा झाला नव्हता. आणि सगळ्या गावासमोर किंवा एखाद्या राज्याच्या IPS किंवा ISS अधिकाऱ्यांची इज्जत काढणं हे बरोबर नाही, कारण शिकलेली लोक आहेत, सुशिक्षित लोक आहेत आणि शिकून एवढी मेहनत करून कष्ट करून हे लोक आपल्या त्या खुर्चीवरती बसतात आणि त्यांचा हा चुकीचा दमदाटी देऊन वापर करणं बरोबर नाही. म्हणून जनता आवाज उठवत नाही आहे का, कारण आता जनतेला समजलं आहे की तुम्ही लोक भाईगिरी करायला लागलेत. उपमुख्यमंत्री हे आमदार खासदार सगळे, आता तो अमोल मिटकरी म्हणतोय की ही IPS झाले तर हिचे कागदपत्र चेक करा, म्हणजे चोर तो चोर आणि वरती शिना चोर, असं हे सगळं प्रकरण चालू आहे. अमोल मिटकरी म्हणतात की तिने पिस्तूल लावली होती त्या कामगारांवरती आणि हे करत होती म्हणून दादांनी हस्तक्षेप केला, म्हणजे अजित पवारांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला. पण अजित पवारांनी तिथे हस्तक्षेप करायलाच पाहिजे नव्हता. पहिली गोष्ट, त्या ज्या वाळू चोर किंवा वाळू माफियांनी त्या अजित पवारांना फोन केलाच पाहिजे नव्हता. पहिली तिथे चुकी आहे, चुकलात तुम्ही, कारण तिथे फोन करण्याची काही गरज नव्हती. कारण हे तुमचे जे बांधिलके खालचे विद्यार्थिनींना दिला होता दलाल आहेत, हे दलाल तुम्ही हाताशी बांधून ठेवलेत, हे गावगुंड तुम्ही हाताशी पाळून ठेवलेत. जो कोण तुमच्यावरती आवाज उठवेल त्याचा आवाज बंद करण्यासाठी हे गावगुंड पाळून ठेवलेत. तर दुसरीकडे आणि ह्या IPS अधिकाऱ्यावरती तुम्ही आता कारवाई करायचे
मेटकरी तुम्ही माफी मागायला पाहिजे आणि उपमुख्यमंत्री अजित